नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही। गेले काही दिवस झालं हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असावा। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी ज्या बातमीची चातकाप्रमाणे वाट बघत होते, अखेरकार ती बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे एकूण 2000 रुपये आता जमा होणार आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले होते आणि 7वा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। त्यानंतर नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आमच्या खात्यावरती जमा होईल असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं, कारण की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देण्यामध्ये येत असतो। परंतु यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। आता हप्ता जमा होण्याचा विलंब का झाला तर निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, तर अशा काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा विलंब झाला। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। आता डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये जमा होतील। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे तुमच्या देखील खात्यावरती आता 2000 रुपये जमा होणार आहेत आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता पैसे कशा पद्धतीने वाटप होणार, आज पैसे जमा होणार का उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब झाला असला तरी, सरकारला हप्ता वाटप करायला थोडाफार उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची देखील काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत म्हणजेच की उशीर झाला असल्यामुळे राज्य सरकारवरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणत्या दिवशी पैसे जमा होणार, कोणत्या तारखेला पैसे जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी खात्यावरती येणार, तारीख वेळ ठरली अशा पद्धतीची नवीन अपडेट आता समोर आली आहे। आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागणार याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी खात्यावरती जमा होणार,
तारीख वेळ ठरली अशा पद्धतीची नवीन अपडेट आता समोर आली आहे। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि जे शेतकरी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील तर अशाच शेतकऱ्यांना सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटप केला जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज देखील येणार आहे। मोबाईलमध्ये मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता महाराष्ट्रातील शेतकरी समाजासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक क्रांतिकारी योजना आहे। ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यामध्ये आली असून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात। म्हणजेच की PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण शेतकऱ्यांना 12,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकार देत आहे। मात्र आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी म्हणजेच की बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची 2023 मध्ये सुरू म्हणजेच की झालेली योजना आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली, ज्यामध्ये PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत दिली जाते। योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला चालना देणे, पीक उत्पादन वाढवणे आणि कर्जाच्या सापळ्यामधून मुक्ती मिळवणे आहे। वार्षिक 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच की प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात आहे। आता 2025 पर्यंत 7 हप्ते वितरित झाले आहेत। म्हणजेच की 7वा हप्ता हा साधारणतः सप्टेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे। आतापर्यंत साधारणतः 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत होते। आता नमो शेतकरी योजना आहे ही PM किसान योजनेशी जोडली असल्यामुळे पात्रता निकष समान आहेत। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जे शेतकरी PM किसान योजनेमध्ये पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा होत आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। जे शेतकरी PM किसान योजनेमध्ये पात्र आहेत तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार। आता 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आणि eKYC ज्या शेतकऱ्यांची पूर्ण असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता 2026 मध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न लाखो शेतकऱ्यांना भेडसावत आहे। 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंत जमा होणे अत्यंत आवश्यक होते, अपेक्षित होते, परंतु या ठिकाणी हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असं देखील सध्या सांगण्यात येत आहे। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते 16 ते 20 जानेवारी दरम्यान हप्ता जमा होईल। म्हणजेच की साधारणपणे 20 जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं कृषी विभागाच्या सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच की साधारणतः 31 डिसेंबर 2025 पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, अशा काही कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला उशीर झाला। आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। कृषी विभागाच्या काही सूत्रांच्या माहितीनुसार साधारणतः 20 जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असं सध्या सांगण्यात येत आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का
हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजलंच असेल, म्हणजेच की समोर आलेल्या माहितीनुसार कृषी विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार साधारणतः 20 जानेवारी 2026 पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणते शेतकरी पात्र असणार आणि तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का हे आपण या ठिकाणी आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आता जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, अन्यथा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। जर तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। बघा, सध्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जात आहे। फक्त या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर आधार आणि बँक खाते लिंक असणे, म्हणजेच की आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असेल। आता हे जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। कोणत्याही शासकीय योजनांचे पैसे हे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जात असतात। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा इतर कोणत्याही योजनांचे पैसे असतील, या सर्व योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर ई-केवायसी आणि फार्मर आयडी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। कोणकोणते कामे तुम्हाला करावे लागणार, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं म्हणजेच की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुम्हाला कोणती कामे करावी लागणार, तर बघा सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तात्काळ फार्मर आयडी काढून घ्या, म्हणजेच की ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायचे हे देखील तुम्हाला समजले असेल तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि साधारणतः 20 जानेवारीपर्यंत हप्ता जमा होईल असं सध्या सांगण्यामध्ये येत आहे। आणि जर कदाचित 20 जानेवारी या दिवशी
दिवशी हप्ता जमा झाला आहे, तर या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत हप्ता 100% खात्यावरती जमा होईल असं देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. अद्याप देखील सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी होती. हप्ता जमा होण्यापूर्वी जर काही कामे अपूर्ण असतील, समजा ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातमी जर चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.